हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 28. एक मिनटं, आध्याने त्याला अडवले. काय झालं? सिडने विचारलं. आध्या खूप वेळ त्याच्याकडे बघतच राहिली. काय झालं? बोलशील पण? सिडने विचारलं. ते एक मिनिट थांबा, म्हणत तिने स्वतःची कॉलेज बॅग काढली. स्टीलची आकर्षित अशी वॉटर बॅग तिने त्यातून बाहेर काढली आणि सिडसमोर धरली. काय आहे हे? सिडने विचारलं. प्लास्टिक शरीराला चांगलं नसतं ना. त्यातून गरम दूध ओतून पिणं तर अजिबातच चांगलं नसतं. तुम्ही ही यूज करा, ती त्याला म्हणाली. सिड तिच्या हातून बाटली घेण्याऐवजी तिला बघतच राहिला. काय झालं? अजूनही प्लास्टिकच्या बॉटलमधूनच दूध प्यायचं का? सिड बाटली घेत नाही हे बघून आध्याने त्याला विचारलं. माझी एवढी काळजी करण्याची गरज नाही, सिड तिला म्हणाला. असं कसं नाही? फ्रेंड आहात तुम्ही माझे. एक फ्रेंडची फ्रेंडच काळजी घेणार ना. पकडा बघू लवकर, आध्या त्याला म्हणाली. सिडने त्याच्या हातातून बॉटल घेतली. थँक्स, म्हणत तो खोलीबाहेर पडला. सकाळी सकाळी चेहऱ्यावर स्मित उमटलं होतं त्याच्या. नेहमीप्रमाणे दूध गरम करायला म्हणून किचनमध्ये आला खरं, पण त्याच्या आधीच संग्राम तिथे हजर होता. लॅपटॉप किचनच्या ओट्यावर ठेवून फोनवर बोलतच तो स्वतःसाठी काहीतरी बनवत होता. एक्सक्यूज मी, युअर क्लायंट कॉल मी ॲट मिडनाईट अँड आस्क मी फॉर अ डिझाईन. हाऊ शुड आय गिव्ह इट? इफ दे वॉन्ट डिझाईन्स, आस्क देम टू वेट. आय डोंट पॅम्पर एनीवन. फोनवर कोणासोबत तरी त्याचे वाद चालू होते. सिड किचन बाहेरूनच त्याचं फोनवरील बोलणं ऐकत होता. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम विथ यू. बाय, म्हणत संग्रामने फोन कट केला. किचनमधून मॅगीचा सुगंध दरवळत होता. एका बाजूला मॅगी बनत होती तर दुसरीकडे संग्रामचं काम चालू होतं. ह्याला कोणीतरी कंपनीतून फुकटमध्ये ठेवून घेतलं तर बरं होईल, सिड पुटपुटला. संग्रामने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि स्वतःची नजर लॅपटॉपवर ठेवली. सिडने फ्रीझरमधून दूध काढलं, पण गॅस आणि त्याच्या बाजूचा ओटा संग्राम अडवून होता. सकाळ सकाळी त्याच्यासोबत वाद घालण्याच्या मनस्थितीत सिड अजिबात नव्हता. दूध एका काचेच्या बाउलमध्ये काढलं आणि ते ओव्हनमध्ये गरम करत ठेवलं. बाजूला हो, मला ड्रॉवरमधून डब्बा काढायचा आहे, सिड त्याला म्हणाला. पण संग्राम मात्र काडी मात्रसुद्धा हलला नाही. सिड हाताची घडी घालून रागातच संग्रामकडे पाहू लागला होता. साईड हो, सिड पुन्हा एकदा पुटपुटला. पण संग्राम लॅपटॉपमध्ये व्यस्त होता. सिडने सरळ त्याच्या लॅपटॉपचं पॉवर बटन दाबून लॅपटॉप बंद करून टाकला. संग्रामने कानात खुपसलेले इयरबड्स बाहेर काढले, जे कानापर्यंत लोंबकळणाऱ्या त्याच्या केसांमुळे सिडला दिसले नाही. काय केलंस तू हे? संग्रामने सिडची कॉलर धरतच त्याला जाब विचारला. साईड हो म्हणून कितींदा बोलू तुला? सिडसुद्धा रागातच त्याच्यावर ओरडला. मग मोठ्याने नाही का बोलता येत? म्हणत संग्रामने रागातच त्याला भिंतीवर आदळले. तो त्याच्यावर हात उचलणार त्याआधीच सिडने रागातच संग्रामला दूर ढकलले. किचनच्या ट्रॉलीत अडकवलेला चाकू हातात घेऊन त्याने संग्रामसमोर धरला. मुद्दामून किचन अडवून बसलायस. बाजूला हो म्हणून बोललं तर होत नाही, वर दादागिरी करतोयस, सिड ओरडला. तुझं ऐकलं असं तरी आम्ही बाजूला झालोच नसतो, तो विषय वेगळाच आहे. पण तुझं ऐकून जर आम्ही मुद्दामून बाजूला झालो नसतो आणि जर तू माझा लॅपटॉप बंद केला असतास तर आम्ही असं भडकलोच नसतो. तू जे काही बोललास ते आम्ही ऐकलंच नव्हतं आणि तू आमचा लॅपटॉप बंद करून आमचा राग एवढ्या हाय लेवलला पोचवलायस ना की आज तुझी आमच्यापासून सुटकाच नाही. तुला तर आज आम्ही सोडणारच नाही. आज बघतोच तुला आमच्यापासून कोण वाचवतं ते. नाही तुझा जीव घेतला ना तर नावच बदलून टाकू आम्ही स्वतःचं.
म्हणत संग्राम सीडला मारायला म्हणून सीडजवळ जाऊ लागला. तसं सीडने हातातील चाकू त्याच्यासमोर धरला. बाजूलाच असलेलं लायटर संग्रामने उचललं आणि रागातच ते सीडच्या हातावर फेकून मारलं. वार इतका जबर होता की दुसऱ्या क्षणी सीडच्या हातातून लायटर खाली पडलं. सीड हात धरत कळवळू लागला. त्याला काही कळण्याआधीच संग्रामने त्याचा गळा पकडला. हिम्मत कशी झाली तुझी आमच्यासोबत असं करायची? संग्रामने डळकाळी फोडली. संग्रामची गळ्याभोवतीची पकड इतकी मजबूत होती की डोळ्यांच्या नसा फुटतायत की काय असे काहीसे सीडला जाणवू लागले. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. नेहमीप्रमाणे संग्रामसाठी नाश्ता बनवायला म्हणून आद्या किचनमध्ये आली. संग्रामने सीडचा पकडलेला गळा बघून भीतीने तिच्या पोटात गोळा आला. भाई! आद्याने घाबरतच संग्रामला आवाज दिला. संग्रामच्या कानापर्यंत तिचा आवाज पोहोचतच नव्हता. आद्याने घाबरत सीडकडे पाहिले. नजर वर जाऊ लागली होती त्याची. चेहरा अगदी लालबुंद झाला होता. त्याची झालेली अवस्था बघता आद्या संग्रामला सीडपासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागली. भाई प्लीज सोडा, त्यांना त्रास होतोय, प्लीज सोडा, आद्या मोठ्यानेच ओरडू लागली. संग्रामने दुसऱ्या क्षणी सीडला सोडलं. तसं आद्याने संग्रामला सोडलं आणि ती सीडला पाहू लागली. गळा धरतच तो खाली बसला. आद्याने गडबडीतच पाण्याचा ग्लास भरला आणि तो सीडच्या ओठांवर ठेवला. पाणी प्या, बरं वाटेल, आद्या म्हणाली. पाणी पिऊन सीड खूप वेळ तिथेच बसून होता. संग्राम हाताची घडी घालून अजूनही रागात त्याच्याकडे बघत होता. आद्या एक नजर सीडवर तर एक नजर संग्रामवर फिरवत होती. दोघेही एकमेकांकडे रागात बघत होते. असं आपल्या भावाला कोण मारतंय काय? त्यांना काही झालं असतं मग? आद्याने संग्रामला विचारलं. मग काय? आम्ही आहोत तुझी काळजी घ्यायला, संग्राम क्रूर हसतच म्हणाला. तुम्ही त्यांना आधी सॉरी बोला, आद्या संग्रामला म्हणाली. तू आम्हाला काही बोललीस? संग्रामने विचारलं. तुम्हा दोघांशिवाय इथे कोणी आहे का? आणि सिद्धराजना तुम्हीच मारत होत्यात ना, मग तुम्हीच त्यांना सॉरी बोला, आद्या म्हणाली. आम्ही असले छोटे शब्द वापरत नाही. सॉरी जर कोणी बोलणार असेल तर तो आम्हाला बोलेल. रात्रभर केलेली मेहनत ह्याने क्षणभरात उडवून लावली. खूप मोठं नुकसान केलं ह्याने आमचं. नशीब चांगलं म्हणून तू आलीस इथे आणि तो वाचला. आज स्वर्गच गाठणार होता तो, सीडला खुन्नस देतच तो म्हणाला. केलेली मेहनत परत करता आली असती, पण त्यांचा जीव तर परत आला नसता ना. तो कुठून परत आणणार होतात तुम्ही? रागापेक्षा आणि पैशापेक्षा नाती महत्त्वाची असतात भाई. तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे मला, पण तुमचं हेवालं रूप अजिबात चांगलं नाही आहे. एकदा आरशात बघा स्वतःला. भरपूर चांगुलपणा तुमच्यात ठासून ठासून भरला आहे, पण तो तुम्ही बाहेर पडूच देत नाही. माझ्या स्वतःच्या फॅमिलीनंतर माझ्या आयुष्यात जर कोणी चांगली व्यक्ती आली असेल तर ती तुम्ही आहात, जिच्यावर मी खूप विश्वास ठेवते आणि तसंच प्रेम करते जे मी माझ्या भावावर करायची. मला कोणी वाईट बोललेलं मला नाही आवडत, कारण तुम्ही खूपच भारी आहात. तसंच तुम्ही वाईट वागलेलं पण मला नाही आवडणार. पण आता तुम्ही सिद्धराजला जो त्रास देत आहात तो बघून ना मला तुम्हाला वाईट बोलावंसं वाटतं आहे, पण मी नाही बोलणार, कारण तुम्ही माझे संग्रामभाई आहात आणि मला माहिती आहे तुम्ही परत ह्यापुढे रागापेक्षा आणि पैशापेक्षा नात्याला महत्त्व द्याल, आद्या संग्रामला समजावतच म्हणाली. आद्याला बाजूला करत संग्राम सीडजवळ आला. ह्याला म्हणतात समजूतदारपणा आणि ह्याला म्हणतात माणसांची पाळख. ह्या घरात 23 वर्ष राहून माणसं ओळखू नाही शकलास म्हणून तुला आम्ही नेहमी बोलतो की कचऱ्याच्या पेटीतून उचलून आणलं आहे तुला, कारण ह्या घरात तू शोभून नाही दिसत. लायकी नाही तुझी ह्या घरात राहायची, पण तुला इतक्या सहजासहजी आम्ही ह्या घरातून जाऊ पण नाही देणार. तू मुंबईला तेव्हाच जाशील जेव्हा आमची इच्छा असेल. सध्या तू आम्हाला इथेच हवा आहे म्हणून इथेच राहणार आहेस तू. म्हणून सांगतोय आमच्याशी पंगा घेऊ नकोस, कारण तुला नेहमी वाचवायला आद्या नसणार. आणि हो, आद्यापासून लांबच राहायचं. आम्हाला ती खरंच खूप आवडते. शेवटचं वाक्य सीडच्या कानात तो कुजबुजला. तुम्ही त्यांना सॉरी बोललेच नाही ना, आद्याने छोटंसं तोंड करतच संग्रामला विचारलं. तसा वर्ड आमच्या डिक्शनरीमध्ये नाही, पण तुझ्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. सिद्धराज, आद्या बोलते म्हणून तिच्या हट्टापायी आम्ही तुला सॉरी बोलतोय. तुला माफ करायचं तर कर आणि नाही केलंस तर गेला सोडत. आम्हाला काही फरक नाही पडत, संग्राम म्हणाला. तुमचं काम मी करून देऊ? मला सांगा, आपण दोघे मिळून करूयात, मग पटकन होईल, आद्याने विचारलं. ते आम्ही करू गं. तू आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवून घेऊन ये. तसं आम्ही मॅगी बनवलेली, पण तिची अवस्था तर तू बघतेच आहेस. आता पुन्हा काही बनवण्याच्या मूडमध्ये नाही आम्ही, संग्राम म्हणाला. ओके,
शिरा बनवू? आध्याने विचारलं. चालेल, संग्राम तिला म्हणाला. तुम्ही काम करा, मी तुम्हाला आणून देते. आणि हो, सिद्धराजवर परत असं हात वगैरे नका उचलू, ते पण चांगले आहेत, आध्या म्हणाली. तू बोलतेस मग आम्ही ते पण नाही करत. आता तुझ्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये आम्ही नाही. आम्हाला खूप भूक लागली, सो ब्रेकफास्ट आधी आणून दे, संग्राम म्हणाला आणि तो स्वतःचा लॅपटॉप घेऊन किचनबाहेर जाऊ लागला. आणि हो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे, सीडवर तिरपी नजर फिरवतच संग्राम आध्याला म्हणाला. सीड गाल फुगवतच त्याच्याकडे बघत होता. माझ्यासाठी सरप्राईज? आध्याने डोळे मोठे करतच त्याला विचारलं. तू नाश्ता घेऊन जेव्हा आमच्या रूमवर येशील तेव्हा आम्ही दाखवू, संग्राम तिला म्हणाला आणि तिथून निघून गेला. संग्रामने काय सरप्राईज आणलं असेल हा विचार करत आध्या तशी स्तब्ध उभी राहिली होती. तू त्याच्या रूममध्ये अजिबात जाणार नाहीस, सीड तिच्याजवळ येतच तिला म्हणाला. का? आध्याने डोळे मोठे करतच त्याला विचारलं. मी बोलतोय म्हणून, सीड रागातच तिला म्हणाला. मग तुम्ही त्यांना नाश्ता देऊन येणार? आध्याने त्याला विचारलं. मी असली कामं नाही करत आणि त्याच्यासाठी तर अजिबात नाही. त्याला जर नाश्ता हवा असेल तर तो इथे येईल आणि खाईल. तुला स्पेशली त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला नाश्ता देऊन यायची काही गरज नाही, कळलं? सीड उत्तरला. एकतर तुम्ही त्यांची मेहनत वाया घालवली, वर तुम्ही त्यांचा राग करतायत. ते एवढे रागावले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार, त्याशिवाय ते एवढे रागवत नाहीत. आणि आत्ता वर तुमचं असं म्हणणं आहे की त्यांनी अजून त्यांचा वेळ वाया घालवावा? मला अजिबात असं जमणार नाही. म्हणजे मला एवढं कठोर वागायला नाही जमतो. समोरचं कसं पण वागू देत, आपण चांगलंच वागावं असं मला माझ्या बाबांनी शिकवलं आहे आणि मी तशीच वागत आली आणि ह्यापुढेही तशीच वागेल. तुम्ही पण बघा तुम्हाला तसं वागायला जमतं का? ह्याने काय होतं माहिती आहे का? आपण वाईट विचारांपासून लांब राहतो. आता विचारा कसं? आध्या सीडला म्हणाली. कसं? सीडने विचारलं. चांगलं वागायला कारण नाही लागत आणि जास्त विचार पण नाही करावा लागत. वाईट वागायला भरपूर कारणं शोधावी लागतात, विचार तर भरपूरच करावा लागतो. काय एवढा मेंदूला त्रास द्यायचा, सांगा बरं, आध्या त्याला म्हणाली. मी वाईट वागतच नाही. जो आता इथून गेला ना त्याला ह्या लेक्चरची गरज होती, सीड तिला म्हणाला. ते चांगलेच आहेत, तुम्हाला का बरं ते वाईट वाटतात? त्यांना तुम्ही काहीही बोललेलं मला नाही आवडत हो. भाई खरंच खूप चांगले आहेत, प्लीज ऐका माझं, आध्या म्हणाली. तू उगाच त्याची बाजू घेऊन माझ्यासोबत वाद घालत बसू नकोस. मला नाही आवडत ते. तो का तुझ्यासोबत चांगला वागतोय ते मला माहिती आहे म्हणून बरं, सीड म्हणाला. फ्रीझरमधून बर्फ काढून घेत तो स्वतःच्या हातावर फिरवत होता. हात दुखतोय का? आध्याने सीडला विचारलं. सुजलाय हे बघ, आध्यासमोर हात करतच तिला म्हणाला. बाप रे, आध्या ओठांसमोर हात धरतच म्हणाली. तुझ्या संग्रामभाईनेच अशी अवस्था केली माझी, सीड तिला म्हणाला. तुम्ही 2 मिनटं बसा, मी तुम्हाला लेप बनवून लावते, आध्या त्याला म्हणाली. काही गरज नाही, जी काळजी घ्यायची ती तू भाईची घे, सीड रागवतच तिला म्हणाला. त्यांची पण घेईल हो मी, पण आता तुम्हाला पण कोणाच्या तरी काळजीची गरज आहे ना, मग तुमची पण घेईल. सगळ्यात आधी ते पावडरवालं दूध पिण्यापेक्षा हळदीवालं दूध प्या. घसा दुखत असेल तुमचा, ते दूध पिल्यावर बरं वाटेल तुम्हाला. आणि ते झाल्यावर मी शिरा बनवेल, तो खाऊन घ्या. हात दुखतोय तर जिमला नाही गेलं तर बरं होईल, नाहीतर पुन्हा हात दुखेल तुमचा. एक दिवस नाही गेल्याने काही होत नाही, पण मला ना एक कळत नाही की आद्यापुढे काही बोलणार तोच. तू किती बोलतेस ग? एकतर हात दुखतोय माझा आणि त्यात तुझी बडबड. प्लीज जरा शांत घे, सीड म्हणाला. ते मी घेते, तुम्ही दूध पिऊन घ्या बघू. आद्याने बोलता बोलता दूध गरम करून त्यात हळद आणि साखर घालून तयारसुद्धा केलं.
गरमागरम दूधचा ग्लास तिने सीडसमोर ठेवला. सीडने निमूटपणे दुधाचा ग्लास घेतला. तिच्याकडे बघतच तो ग्लासात फुंकर मारत दुधाचा ग्लास रिकामी करू लागला. ती मात्र गाणं गुणगुणत शिरा बनवू लागली. तू मला काल तुझी प्रेमावरची कविता ऐकवणार होती. सीडने तिला आठवण करून दिली. परत बडबड केली मग चिडचिड करत बसाल. मी नाही ऐकवणार. कपाळावर आट्या आणतच तिने त्याला म्हटले. आता नाही बोलत, ऐकव ना प्लीज. सीड तिला म्हणाला. ओके. तिने हसतच हो म्हणून मान डोलवली. सीडचे कान तिच्या ओठातून बाहेर पडणारे शब्द ऐकण्यासाठी तल्लीन झाले होते. प्रेम डोळंच असतं जे प्रेमात पडणाऱ्याला आंधळं करतं. प्रेम सदृढ असतं पण अविश्वास त्याला पांगळं करतं. प्रेमाची भाषा सोपी असते पण अज्ञान त्याला कठीण बनवतं. प्रेम स्वच्छच असतं, अस्वच्छ तर नजर असते जी प्रेमाला अपवित्र करते. प्रेम अमूल्य असतं जे बाजारभावात मिळत नसतं आणि अपेक्षेने लादलेलं प्रेम जास्त काळ टिकत नसतं. सगळ्यात महत्त्वाचं तर प्रेम हे परिपूर्ण असतं. रोज डेला रोज आणि चॉकलेट डेला चॉकलेट असल्या अपेक्षा करणारं प्रेम नसतं. विश्वासाचं दुसरं नाव प्रेम असतं आणि पहिलं नाव साथ असतं. कारण साथ असेल तिथे विश्वास असतो आणि विश्वास आहे म्हटलं तर प्रेम हे असतंच. प्रेमात पडा पण प्रेमात लढा असं प्रेम कधीच बोलत नाही. एकत्र या आणि एकत्र राहा असं मात्र प्रेम नेहमीच बोलतं. आध्या शिरा बनवतच कविता बोलत होती. अधूनमधून तिचे चालू असणारे हातवारे सीड पाहतच राहिला. तिच्यावरून नजर त्याची हटत नव्हती. तुपात घुळणाऱ्या रव्याचा सुंदर असा गंध तिथे पसरला होता. सीडने अलगद स्वतःचे डोळे मिटले आणि तो त्या गंधाचा आणि त्याचसोबत कानावर पडणाऱ्या आध्याच्या गोड आवाजाचा लाभ घेत होता. भरपूर छान वाटत होतं. आध्याचा आवाज थांबला तसं सीडने डोळे उघडले. शिरा खाऊन घ्या, मी भाईंना देऊन येते, आद्या म्हणाली. अचानकपणे तिला समोर बघून सीडला काहीच सुचलं नाही. तिच्या बोलण्यावर त्याने फक्त मान डोलवली. ती तिथून निघून जाईपर्यंत तो तिच्याकडे बघत राहिला. काय होतंय मला हे? स्वतःचं डोकं घट्ट पकडतच त्याने स्वतःला प्रश्न केला. इथे आध्या शिरा घेऊन संग्रामच्या खोलीत आली. संग्राम गंभीर चेहरा करून लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता. आधी शिरा खाऊन घ्या, आध्या म्हणाली. हाताची 5 बोटं दाखवत त्याने तिला थांबायला सांगितलं. मी भरू? तिने प्रेमाने विचारलं. त्याने डोळे मोठे केले आणि नाही म्हणून मान डोलवली. थंड झाल्यावर चांगला नाही ना लागणार तो. खूप मेहनतीने बनवलाय मी, आध्या म्हणाली. गिव्ह मी 5 minutes. विल कॉल यू बॅक. आय एम बिझी इन समथिंग एल्स, संग्राम म्हणाला. आध्या गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तुम्हा दोघा नवरा बायकोंचा आज काय प्रॉब्लेम झाला आहे? का माझ्या कामावर तुटून पडले आहात? कॉल चालू आहे आणि तू बडबड करतेस, संग्राम तिला म्हणाला. मला कसं कळणार कॉल चालू आहे ते? त्यात ते तुमचे केस, ते कापून घ्या बघू. कानात खूप असलेले ते हेडफोन दिसतच नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा लुकमध्ये तुम्ही अजिबात चांगले नाही दिसत आहात. गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर संन्यास घेतात ना तेव्हा ती माणसं कसा असा लुक ठेवतात तसा दिसतोय, आध्या सहज बोलून गेली. हुशार आहेस तू. मी सुद्धा म्हणूनच हा लुक ठेवला आहे. माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली, संग्राम निर्विकारपणे म्हणाला. मस्ती करतायत ना माझी, आध्याने विचारलं. हा मस्ती करण्यासारखा विषय अजिबात नाही. आता आम्ही खूप कामात आहोत. आपण सविस्तरपणे ह्या विषयावर नंतर बोलूयात. तो शिरा दे इथे आणि जा बघू अभ्यास कर, संग्राम म्हणाला. सरप्राईज, आध्याने विचारलं. अरे हां, 1 मिनिट. खरं तर कालच आम्ही तुला हे देणार होतो बट काल उशिरा डिलिव्हरी झाली. तुझ्यासाठी काही कपडे आम्ही ऑर्डर केलेत. न्यू बॅग आणि घड्याळ पण घेतलं बट त्याची डिलिव्हरी नाही मिळाली. आज संध्याकाळपर्यंत मिळेल. आम्हाला आवडेल तसे घेतलेत कपडे. तुला नाही आवडले तर सांग, आपण रिटर्न करू आणि दुसरं काहीतरी घेऊयात. कॉलेजमधून येशील ना तेव्हा आपण ह्या विषयावर बोलूयात. आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन निवांतपणे हे सगळं बघ, ओके, संग्रामने विचारलं. आध्याला थोडं भरून आलं. ती संग्रामकडे बघत तिथेच उभी राहिली. संग्रामचा मोबाईल रिंग झाला तसा त्याने आध्याचा हात ओढला.
तिच्या हातावर बॅगा टेकवल्या आणि पळतच येऊन तो बेडवर बसला. फोनवर बोलण्यात तो व्यस्त झाला. आध्या अजूनही एकटक त्याच्याकडे बघते ह्याची जाणीव होताच त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं. संग्रामने तिला स्मित दिलं आणि भुवया उडवत काय झालं म्हणून विचारलं. तिने नकारार्थी मान डोलवली आणि ती स्वतःच्या खोलीत आली. डोळे पुसतच संग्रामने आणलेले कपडे ती पाहू लागली. शिऱ्याची प्लेट घेऊन सीड खोलीत आला. बेडवर कपड्यांचा पसारा बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. हे सगळं काय आहे? सीडने विचारलं. भाईंनी ऑर्डर केलेत माझ्यासाठी. आध्या खुश होतच सीडला सांगू लागली. तू हे सगळं मागते त्याच्याकडे? सीडने विचारलं. मी नाही काही मागितलं, त्यांनीच स्वतः माझ्यासाठी घेतलं. सरप्राईज होतं हे माझ्यासाठी, आध्या म्हणाली. नवीन कपडे तिच्या चेहऱ्यावर आनंद सोडून गेली होती. सीड तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघतच राहिला. का माहिती का, तिला खुश बघून मनोमन तो सुद्धा खुश होत होता. तुला कथकसाठी हे कपडे चालतील? सीडने विचारलं. ह्यात व्हाईट ड्रेस नाही आहे. कथकसाठी व्हाईट ड्रेस हवा. घुंगरू पण घ्यायचेत मला, आध्या म्हणाली. मी घेऊन देतो ते, बट माझं तुझ्याकडे एक काम होतं. करणार काय तू? सीडने तिला विचारलं. क्रमशः. काय काम काढलं असेल सीडने? कळेल लवकरच. धन्यवाद.